नमस्ते, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे साहेब काय म्हणते पहिले ते ऐका, मग आपण त्याच्यावर बोलू। उबाटा ने किया है ये सिर्फ मैं कहता हूं कि एक राजनीतिक फायदा उठाने का एक कोशिश है। और मैं ये कहूंगा कि वो हमेशा कहते हैं बंगाल में ये हो गया, बांग्लादेश में ये हो गया, नेपाल में हुआ, श्रीलंका में हुआ, ये ऐसे बोल बोल के यहाँ के युवाओं को उकसाने का काम कोशिश ये उबाटा करती है कांग्रेस। मला वाटत होतं की एकनाथ शिंदे साहेबांना राजकारण जमतंय, पण ते मी गलत फहमीत होतो की एकनाथ शिंदे साहेबांना राजकारण जमतं। सोनम वांगचू साहेब हे 17 दिवसापासून अनशनला बसलेले, तर शिवसेना उबाटाने त्यांना सपोर्ट केला, तर ते त्याच्यावर बोलते का त्याच्यामध्ये बी काही राजकारण असन म्हणून उबाटाने वांगचू साहेबांना सपोर्ट केला। एकनाथ शिंदे साहेब, तुमच्याकडून राजकारण काय होणार नाही। सोनम वांगचू हे देशाच्या भविष्यासाठी, जे नीटचा पेपर लीक झाला, जे खोटे डॉक्टर पैसे घेऊन भाजपच्या सरकारमध्ये बनते आहे ना, तर ते कुठंतरी थांबावा म्हणून सोनम वांगचू हे कॉक्रोच जनता पार्टीसोबत उपोषणला बसले आणि आपण तिथं बी राजकारण करताय एकनाथ शिंदे साहेब। तर मला एक विचार येतोय, आपल्याकडून काय राजकारण होणार नाही आणि तुम्ही फक्त फडणवीस साहेब जे बोलणार तेच करणार। तुम्ही काय करा, कल्याण ते ठाणा रिक्षा चावला फक्त, तुमच्याकडून काय होणार नाही। उलट तुम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे, सपोर्ट करून महाराष्ट्रामध्ये उलट काहीतरी निर्णय घेतले पाहिजे का सोनम वांगचू ज्यांनी केलं ते व्यवस्थित आहे, पोरांच्या भविष्यासाठी एकदम व्यवस्थित आहे। पण तुम्ही भलतीकडं नुसते तुमच्या मागे एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे एकच आहे, उबाटा, उद्धव ठाकरे उबाटा। ते सोडून बी खूप मोठे आहे महाराष्ट्रामध्ये, डेव्हलपमेंट आहे, विकास आहे, त्या मुद्द्यावर तर जरा बोला, तुम्ही रोजगारवर बोला। पण ते सोडून तुम्ही फक्त उबाटाच करायचे महाराष्ट्र।